यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। ही घटना सोमवारी सकाळी 8:30च्या सुमारास घडली होती। धडक देणारा दर्शन राणे हा सुद्धा गंभीर जखमी झाला असून त्याला मुंबई येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे। साटपटी येथील शिरीष माळी हे बोईसर येथील औद्योगिक वसाहतीत औषध उत्पादन करणाऱ्या कंपनीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर ते मित्रासोबत एका कंपनीत मशीनवरील देखरेख ठेवण्याचे काम करत होते। सोमवारी सकाळी 8:30च्या सुमारास ते दुचाकीने बोईसरच्या दिशेने जात असताना कोळगाव येथील पूल पार केल्यावर बोईसर औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यातून रात्रीपाळी संपवून पालघरच्या हरणवाडी येथे राहणारे आदित्य महेंद्र राणे आणि दर्शन दीपक राणे हे दोन भाऊ भरधाव वेगानं आपल्या घराकडे येत होते। यावेळी कोळगाव येथील गणेश मंदिराच्या पुढे येणाऱ्या पुलाजवळ त्यांनी समोरून येणाऱ्या शिरीष माळी यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या अपघातात दुचाकी स्वार शिरीष माळी याचा जागीच मृत्यू झाला, तर दर्शन राणे हा गंभीर जखमी झाला असून त्याला प्रथम पालघर येथील ढवळे हॉस्पिटल आणि नंतर मुंबई येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती पालघर पोलिसांनी दिली आहे।